तुम्ही आज छापेमारी केली, एकूणच किती गॅस सिलेंडर या ठिकाणी आढळून आलेत आणि हे जे गोडाऊन आहेत ते वैध होतं की अवैध होतं? नागरिकांच्या तक्रारीच्या अनुषंगानं आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब यांची आदेशानुसार या पिंपरी चिंचवड शहरासाठी आपण पथक पुरवठा विभागाच्या ह्याच्या नियंत्रणाखाली एक पथक नेमणूक केली आहे आणि ह्या पथकाला नागरिकांच्या तक्रारी आल्या, त्या तक्रारीच्या अनुषंगानं आज या गॅस एजन्सीला भेट दिली असता त्यामध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या आणि त्यानंतर त्यांचं गोडाऊन ह्या ठिकाणी तपासले गेलं असता ह्या ठिकाणी विनापरवाना त्यांनी साठा केल्याचं आढळून आलेलं आहे. त्याच्यामध्ये काही 57 गॅसेसच्या टाक्या ज्या आहेत त्या भरलेल्या अवस्थेत आहेत, काही रिकाम्या अवस्थेत आहेत. मानवी जीवितास धोका होईल अशा ठिकाणी साठा इथं केलेला आढळून येतोय. त्याप्रमाणे पुरवठा विभागाच्या तर्फे यांच्यावर आता कारवाई करणं सुरू आहे आणि ज्या नियमानुसार अत्यावश्यक सुरक्षा कायदा ह्यानुसार त्यांच्यावर कारवाई केली जाईल. कोणत्या कंपनीचे हे गॅस गोडाऊन म्हणजे गॅसच्या टाक्या आहेत आणि कुठल्या प्रकारचे गॅस, कुठल्या प्रकारचे भारत गॅसच्या ह्या कंपनीच्या टाक्या आहेत आणि ह्याच्यामध्ये पिंपळे गॅस एजन्सी कासरवाडी इथल्या ह्या टाक्या आहेत. आणि कमर्शियल मध्ये घरगुती वापरायचे की कमर्शियल नाही, हे घरगुती वापरायच्या टाक्या आहेत. एजन्सीकडून काय सांगण्यात आलंय का? ते एजन्सीकडून अजून कुठल्याही प्रकारची माहिती मिळालेली नाही. असं काही या ठिकाणी प्रकार होत होता की घरगुती गॅस मधून कमर्शियल गॅस नाही, अशी काही इथे काही प्रकार आढळून आलेला नाहीये. फक्त इथे साठा केल्याचं आढळून आणि आलं. या ठिकाणी जे आहे पण ते आढळून आलेली सील आहे पण ठिकाणी. पडलेले दिसतात. ते नक्की काय प्रकार या ठिकाणी त्याची आता सखोल चौकशी केली जाईल आणि त्यानंतर त्यातनं जो काही निष्कर्ष येईल. ज्या गाड्यांमध्ये ते ठेवण्यात आले ते वर्षानुवर्ष बंद बंद असतात असतात त्या त्या गाड्या, त्याच्यामध्ये ते रिफिल मध्ये ठेवण्यात आलेले भरलेले रिकामे, काय सांगा? हां, हे चुकीचं आहे. हे ठिकाणी ज्या गाड्या आहेत त्या पूर्ण बंद बऱ्याच वर्षापासून बंद पडलेल्या अवस्थेत आहेत. म्हणजे हे साठा करण्यासाठीच वापरलेला त्यांनी हे गोडाऊन आहे. तर ह्याची सगळं आताच कार्यवाही चालू आहे. सखोल चौकशी आणि त्याच्यात निष्कर्ष बाहेर निघेल. अनाधिकृतरित्या ह्या ठिकाणी साठा केलेला आहे. पुढची कारवाई काय असणार? ह्याच्यामध्ये अत्यावश्यक सुरक्षा कायद्यानुसार ह्याच्यावरती हे सगळा ताब्यात घेतला जाईल, ह्याला सील केलं जाईल आणि ह्याच्यावरती गुन्हा दाखल केला जाईल. नाव सांगा. नाव सांगा. विजयकुमार क्षीरसागर, परिमंडळ अधिकारी, पिंपरी चिंचवड.